Hello everyone, let us solve question number 6. Find the general solutions of the following trigonometric equations. तर पहिलं इक्वेशन काय आहे 4 cos square theta is equal to 3. जेव्हा फक्त sin theta cos theta tan theta is equal to 0 असेल तेव्हा आपण पहिला ग्रुप यूज करतो. इथे तर 0 नाही आहे. लेफ्ट साइडला sin cos किंवा tan असेल फक्त तर सेकंड ग्रुप यूज करतो. इथं तर स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर जेव्हा असेल तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो. पण इथे स्क्वेअर पण नाही आहे. तर इथे काय करायचं ते बघणारच आहोत आपण. तर पहिला क्वेश्चन बघा, इथे स्क्वेअर आहे. डेफिनेटली आपल्याला हे स्टँडर्ड इक्वेशन याच्यापैकी यूज करायचं आहे आणि तेही कॉस स्क्वेअर आहे म्हणजे हे यूज करायचं आहे. तर आपल्याला ह्या इक्वेशनला ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा 4 तिकडे ट्रान्सपोज केला तर काय मिळतं आहे. आता कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, इकडे स्क्वेअर आहे, राईट साईडला पण स्क्वेअर पाहिजे कॉस स्क्वेअरचा. मग इथे ही व्हॅल्यू स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायची. √3/2चा स्क्वेअर काय आहे 3/4 आहे. म्हणजे 3/4 कुणाचा स्क्वेअर आहे, √3/2चा आहे. त्या फॉर्ममध्ये लिहिली. आता कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू √3/2 कुणाची व्हॅल्यू आहे. तर मी इथे व्हॅल्यूज लिहितो. साइन थीटा कॉस थीटा π/6 π/4 π/3 1/2 1/√2 √3/2 √3/2 1/√2 and 1/2. तर कोणत्या कॉसची व्हॅल्यू आहे √3/2, तर π/6 ही आहे. मग इथे लिहिलं कॉस π/6 आणि त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजेच काय, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे कॉस स्क्वेअर π/6. आता तुम्हाला इथे कंपॅरिझन होते. याची कंपॅरिझन कुणाबरोबर होती, ह्या फॉर्म्युला बरोबर, करेक्ट. मग आता ह्याचं सोल्युशन काय, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर π/6. इथे थिटा म्हणजेच थिटा आहे, π/6 म्हणजे अल्फा आहे. तर हे त्याचं सोल्युशन आहे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय सोल्युशन आहे ते nπ प्लस ऑर मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे π/6. n बिलॉंग्स टू झेड. n हा काय आहे, इंटिजर आहे. ठीक आहे. तर हे झालं पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन. इथे लिहून घ्या पॉज करून. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये 4 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 दिलंय. आपल्याला याच्याशी त्याचं सिमिलरिटी दिसते, बरोबर आहे. मग साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हा 4 ट्रान्सपोज केला. डेफिनेटली हा फॉर्म्युला यूज होणार आहे. लेफ्ट साईडला साइन स्क्वेअर आहे, बरोबर आहे. मग आता राईट साईडला साइन स्क्वेअर अल्फा आणायचं आहे. तर काय करावं लागेल, इथे पण बघायचं 1/4 कुणाचा स्क्वेअर आहे, 1/2चा स्क्वेअर आहे. मग आता साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू ही 1/2 कोणत्या साईनची व्हॅल्यू आहे, कारण आपल्याला इकडे साईन लेफ्ट साईडला साईन आहे, राईट साईडला पण साईन पाहिजे. मग ही कोणत्या साईनची व्हॅल्यू आहे हाफ, तर π/6 ही आहे. मग इथे साइन π/6 होल स्क्वेअर. म्हणजेच हे कसं लिहिता येते, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर π/6. मग आता याच्याशी कंपॅरिझन होते याची, बरोबर आहे. थीटा म्हणजे थीटाच आहे आणि π/6 म्हणजे अल्फा आहे. सोल्युशन काय आहे त्याचं फायनली, व्हॉट इज द सोल्युशन, थीटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा. अल्फा म्हणजे आहे π/6. n बिलॉंग्स टू झेड. हा n बिलॉंग्स टू झेड, झेड म्हणजे इंटिजर. तर हा इंटिजर आहे. ठीक आहे. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. व्हिडिओ पॉज करून इथे हे लिहून घ्या. नाव त्यातलाच क्वेश्चन नंबर 6 मधला थर्ड क्वेश्चन मी इथे लिहिला आहे. बाकी सगळं इरेज केलं. इथे 2 मेथडने सॉल्व करायचं आहे. कसा सॉल्व करायचा 2 मेथडने, तर बघा इकडे cos 4 थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा इक्वेशन लिहिलं. आता सेकंड कॅटेगरीमध्ये तुम्हाला सॉल्व करता येतो किंवा हाच प्रॉब्लेम अजून ह्याच्यामध्ये स्प्लिट करून सॉल्व करता येतो. तर इथे काय करायचं, cos 4 थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा आहे ना. मग सोल्युशन कुठे दिसतंय, इथे दिसतंय cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. तर इथे 4 थीटा म्हणजे थीटा आहे आणि 2 थीटा म्हणजे अल्फा आहे. याच्याशी कंपॅरिझन केली तिथे. ठीक आहे. मग आता त्याचं सोल्युशन काय आहे, 2nπ प्लस मायनस थीटा. मग देअरफॉर इथे थीटा म्हणजे 4 थीटा आहे. तर 4 थीटा हा थीटा म्हणजे 4 थीटा
इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा आहे, अल्फाची व्हॅल्यू आहे 2 थीटा. पण फायनल सोल्युशन लिहिताना ते सोल्युशन नेहमी कसं असलं पाहिजे, थीटा इज इक्वल टू असलं पाहिजे. मग आता इथे दोन केसेस होतात परत, केस फर्स्ट आणि केस सेकंड. केस फर्स्ट एकदा प्लस साईन घेऊया. 4 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस 2 थीटा. इथे n बिलॉंग्स टू झेड लिहायचं. आता हा 2 थीटा इकडे ट्रान्सपोज केला, प्लस साईन घेतलं आपण, तर 4 थीटा मायनस 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय n बिलॉंग्स टू झेड. मग आता 4 थीटा मायनस 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय n बिलॉंग्स टू झेड. आता दोन्हीकडचे 2 कॅन्सल, थीटा इज इक्वल टू काय येते, n पाय n बिलॉंग्स टू झेड. तर हे झालं फर्स्ट सोल्युशन. दोन सोल्युशन येतात इथे. केस फर्स्ट सॉल्व्ह झाली. आता केस सेकंडसाठी मायनस साईन घ्यायचं. केस सेकंड 2n पाय काय लिहिलं इथे, 2n पाय मायनस 2 थीटा n बिलॉंग्स टू झेड. सेकंड केस घेतली. आता हे सेकंड केस सॉल्व्ह करूया. सॉरी, हे असं लिहायला पाहिजे, 4 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस 2 थीटा n बिलॉंग्स टू झेड. आता 2 थीटा इकडे ट्रान्सपोज केला, तर 4 थीटा हा इकडे आल्यावर प्लस होईल, तो होईल 6 थीटा इज इक्वल टू 2n पाय n बिलॉंग्स टू झेड. आता हा 2 इकडे ट्रान्सपोज केला, तर इथे 6 इकडे ट्रान्सपोज केला, तर थीटा इज इक्वल टू 6 हा डिवाइड होईल याला, म्हणजे काय राहील ते n पाय बाय 3. हा 6 डिवाइड होईल ना असं, 2n पाय बाय 6 n बिलॉंग्स टू झेड. म्हणजेच थीटा इज इक्वल टू काय येईल, देअरफॉर थीटा इज इक्वल टू हे पाय बाय 3 होईल, म्हणजे n पाय बाय 3 n बिलॉंग्स टू झेड. तर हे सोल्युशन आहे सेकंड केसमधलं. ठीक आहे. आता मेथड 2 काय आहे हे सॉल्व्ह करायला, मेथड सेकंड. मेथड फर्स्टने जे आन्सर आले ते सेकंडने यायला पाहिजे. तर बघा इथे एक फॉर्म्युला लिहितो मी, कॉस सी मायनस कॉस डी. काय फॉर्म्युला आहे, कॉस सी मायनस कॉस डी मायनस 2 साइन सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2 हा फॉर्म्युला आहे. मग आता मी त्या फॉर्ममध्ये घेतो हे इक्वेशन, कॉस 4 थीटा मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 0. हा कॉस 2 थीटा मी इकडे ट्रान्सपोज केला, निगेटिव्ह झाला. आता इथे कॉस सी मायनस कॉस डी ची व्हॅल्यू, इथे बघा ही व्हॅल्यू आहे सी आणि ही व्हॅल्यू आहे डी. फॉर्म्युलामध्ये पुट करायचे कॉस सी मायनस कॉस डी. जिथे सी येईल तिथे 4 थीटा, जिथे डी येईल तिथे 2 थीटा. ठीक आहे, सॉल्व्ह करूया. सांगा मायनस 2 साइन 4 थीटा प्लस 2 थीटा बाय 2 साइन 4 थीटा मायनस 2 थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे. नाव हा मायनस 2 तिकडे ट्रान्सपोज केला, 0 होऊन जाईल. खाली काय शिल्लक राहील, साइन हे 4 थीटा प्लस 2 थीटा 6 थीटा अपॉन 2 3 थीटा साइन 4 थीटा मायनस 2 थीटा अपॉन 2 थीटा इज इक्वल टू 0. आता याचे मिनिंग काय होतात, दोन मिनिंग होतात. काय, केस फर्स्ट साइन 3 थीटा इज इक्वल टू 0 आणि केस सेकंड साइन थीटा इज इक्वल टू 0. केस सेकंड साइन थीटा इज इक्वल टू 0. मग आता साइन 3 थीटा इज इक्वल टू 0 ह्याची कंपॅरिझन डायरेक्ट कुणाशी होते, ह्याच्याबरोबर होते. मग इथं त्याचं सोल्युशन काय आहे, साइन थीटा इज इक्वल टू 0चं थीटा इज इक्वल टू n पाय. मग इथे 3 थीटा इज इक्वल टू n पाय n बिलॉंग्स टू z. देअरफॉर हा 3 तिकडे ट्रान्सपोज केला, तर थीटा इज इक्वल टू n पाय बाय 3 n बिलॉंग्स टू z. तर हे सोल्युशन आहे पहिलं. अँड केस सेकंड
केस सेकंड साइन थिटा इज इक्वल टू 0, त्याचं तर डायरेक्ट सोल्युशन आहे थिटा इज इक्वल टू एन पाय, म्हणजेच इथे सोल्युशन काय येईल थिटा इज इक्वल टू एन पाय, एन बिलॉंग्स टू झेड. हे आहे सेकंड सोल्युशन. हे बघा ही एन पाय आलं आणि इथे एन पाय बाय 3 आणि इथे एन पाय बाय 3, दोन्ही मेथडने सोल्युशन सेम आहे. लक्षात आलं का सगळ्यांच्या? हे राईट डाऊन धिस. काही डाऊट असेल तर लाईव्ह लेक्चरमध्ये डिस्कस करा. इथे पॉज करा आणि लिहून घ्या सोल्युशन. नाव क्वेश्चन नंबर 7. काय दिला क्वेश्चन नंबर 7? साइन थिटा इज इक्वल टू, त्यातला पहिला साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आता तर इथे काय दिसतंय, ह्याच्यामध्ये सोल्युशन डायरेक्ट येतच नाही. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा पाहिजे किंवा टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा पाहिजे, पण एकीकडे साइन आहे एकीकडं टॅन आहे. मग इथे आपण काय करू शकतो, देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू, याला आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करा साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता कॉस थिटा ट्रान्सपोज केला तर काय होईल, साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. म्हणजेच काय होईल, हा साइन थिटा पण इकडे ट्रान्सपोज केला तर साइन थिटा कॉस थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू, इकडे काय शिल्लक राहिलं 0. आता साइन थिटा कॉमन घेतला, साइन थिटा कॉमन आहे, इथे कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. जेव्हा आता मी खाली सांगतो हे शॉर्टमध्ये कसं लिहायचं MCQ सॉल्व करताना पटपट स्टेप्स. तर आता इथे दोन केसेस होतात. परत मी इथे ब्लॅक कलरने लिहितो, केस फर्स्ट आणि इथे परत केस सेकंड. तर केस फर्स्ट काय होते, साइन थिटा इज इक्वल टू 0 आणि केस सेकंड काय होते, कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. अशा दोन केसेस येतात, बरोबर आहे. मग साइन थिटा इज इक्वल टू 0चं सोल्युशन तर लगेच आहे. साइन थिटा इज इक्वल टू 0चं सोल्युशन काय आहे, एन पाय थिटा इज इक्वल टू एन पाय एन बिलॉंग्स टू झेड. आणि केस सेकंडमध्ये कॉस थिटा इज इक्वल टू 1 आहे, 1 ट्रान्सपोज केला. तर आता कॉस थिटा इज इक्वल टू 0 तर नाही, मग कॉस थिटा इज इक्वल टू 1 आहे, इथे सोल्युशन यायला पाहिजे. स्क्वेअर असता तर खाली गेलं असतं, बरोबर आहे. मग कॉस थिटा इज इक्वल टू 1, मग कुठल्या कॉसची व्हॅल्यू 1 आहे, सिक्वेन्सनुसार 0ची आहे. मग कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, इथं आपल्याला हे रॅडियनमध्ये घ्यायचं. कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. मग आता इथे काय येणार आहे, थिटाची व्हॅल्यू थिटा आणि अल्फाची व्हॅल्यू 0. देअरफॉर थिटा इज इक्वल टू, सोल्युशन काय येईल ते 2n पाय प्लस मायनस अल्फा म्हणजे 0, n बिलॉंग्स टू झेड. सो थिटा इज इक्वल टू 2n पाय येईल, n बिलॉंग्स टू झेड. तर हे झालं त्याचं सोल्युशन. ठीक आहे, एक सोल्युशन आहे n पाय, दुसरं सोल्युशन आहे 2n पाय. इथे व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या, राईट डाऊन. सेकंड, टॅन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 टॅन थिटा. हां, तर ते शॉर्टकट सांगायचा राहिला. एक स्टेप अशी आली होती ना, साइन थिटा कॉस थिटा. कुठे, ह्या प्रॉब्लेममध्ये साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा आलं होतं ना. तर तुम्ही इथंच जर MCQ सॉल्व करत असाल तर हा साइन थिटा कॅन्सल होतो दोन्ही साईडचा, इकडे 1 राहतो. म्हणजे साइन थिटा कॅन्सल झाला म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू 0 आहे. आणि दुसरी केस काय होते, कॉस थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे त्या मधल्या 2-3 स्टेप लिहायची गरज नाही. तुम्ही बॅक घेऊन बघा व्हिडिओ, त्या 2-3 स्टेप लिहायची गरज नाही, डायरेक्ट ह्या केसेस येतात इथे. तसंच आता इथे सुद्धा दोन्हीकडे टॅन कॅन्सल केला तर टॅन थिटा ज्यावेळेस कॅन्सल होतो दोन्हीकडे, इथे टॅन स्क्वेअर थिटा राहील आणि इथे 3 राहील. तर हा टॅन कॅन्सल झाला ना, तर त्याची एकाची व्हॅल्यू काय आली, टॅन थिटा इज इक्वल टू 0 आणि दुसरं काय राहिलं, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. मग ही एक केस होते आणि ही एक केस होते सेपरेटली. तर हिचं सोल्युशन डायरेक्ट आहे n पाय आणि हिचं सोल्युशन कसं लिहायचं, हे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे रूट 3चं स्क्वेअर आहे. म्हणजेच हे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू रूट 3 कोणत्या टॅन थिटाची व्हॅल्यू आहे, साइन बाय कॉस, तर ती आहे ह्याची π/3. मग इथे टॅन π/3 आणि त्याचा स्क्वेअर आहे. मग याचं सोल्युशन डायरेक्ट काय येतं, याच्यानुसार
थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा म्हणजे पाय बाय 3 एन बिलॉंग्स टू झेड. आणि याचं सोल्युशन काय आहे, हे थीटा इज इक्वल टू एन पाय एन बिलॉंग्स टू झेड. तर हे दोन्ही सोल्युशन्स आता फाइंड आउट केले. हे शॉर्टमध्ये जर तुम्ही MCQ आलं तर असं सॉल्व करायचं. स्टेट बोर्डला तुम्ही परीक्षेला पेपर लिहित असाल तर असं नाही लिहायचं, तिथं डिटेल लिहायचं सोल्युशन. कसं लिहिणार डिटेल, टॅन क्यूब थीटा इज इक्वल टू 3 टॅन थीटा. मग इथे टॅन थीटा इकडे ट्रान्सपोज करायचं. देअरफॉर टॅन क्यूब थीटा मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा टॅन थीटा इज इक्वल टू 0. मग आता इथे टॅन थीटा कॉमन घ्यायचा. इथे राहिलं टॅन स्क्वेअर थीटा मायनस 3 इज इक्वल टू 0. मग आता इथे केस फर्स्ट आणि केस सेकंड या दोन स्टेप वाचतात शॉर्टकटने. केस फर्स्ट काय, टॅन थीटा इज इक्वल टू 0 आणि केस सेकंड काय, टॅन स्क्वेअर थीटा मायनस 3 इज इक्वल टू 0 म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 म्हणजेच टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू √3चा स्क्वेअर. आता इथे टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू √3चा स्क्वेअर म्हणजे काय, टॅन स्क्वेअर पाय बाय 3. मग आता इथे थीटा इज इक्वल टू सोल्युशन काय येणार याच्यानुसार, एन पाय प्लस मायनस अल्फा म्हणजे पाय बाय 3 एन बिलॉंग्स टू झेड. आणि ह्या केसमध्ये डायरेक्ट सोल्युशन लिहून टाकायचं वरचं, थीटा इज इक्वल टू एन पाय एन बिलॉंग्स टू झेड. समजलं हे सोल्युशन. पॉज करा व्हिडिओ, लिहून घ्या. इथे 3 नंबर बघा. 3 नंबरला थोडीशी जागा कमी पडेल, मी थोडंसं इरेज करतो. कॉस थीटा हे दोन मेथडने इथं सॉल्व करता. कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1. तर मेथड फर्स्ट काय आहे, हा कॉस थीटा तिकडे ट्रान्सपोज करा. साइन थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा. आणि मग हाफ अँगल फॉर्म्युले यूज करायचे. तर हाफ अँगलनुसार काय होईल, साइन थीटा 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 हाफ अँगल. आणि 1 मायनस कॉस थीटा काय फॉर्म्युला आहे, 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. मग आता दोन्हीकडे 2 कॅन्सल होतो आणि अजून काय कॅन्सल होतं, साइन थीटा बाय 2 कॅन्सल होतो. बरोबर आहे. मग आता इथे काय मिळतं, एक तर शॉर्टमध्ये लिहिलं तर साइन थीटा इज इक्वल टू काय 0 कॅन्सल होतो म्हणून, आणि दुसरं काय कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा बाय 2. किंवा असं करा, साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 डिटेल लिहायचं तर मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. साइन थीटा बाय 2 कॉमन घ्या. खाली काय शिल्लक राहिलं, कॉस थीटा बाय 2 मायनस साइन थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. आता इथे दोन केसेस, केस 1 आणि केस 2. तर केस फर्स्टमध्ये काय, केस फर्स्टमध्ये साइन थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. केस सेकंडमध्ये कॉस थीटा बाय 2 मायनस साइन थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय इथे कॉस थीटा बाय 2 इज इक्वल टू साइन थीटा बाय 2. आता हा कॉस थीटा बाय 2 तिकडे ट्रान्सपोज केला तर तो होईल टॅन थीटा बाय 2. हा साइन थीटा बाय 2 तिकडे कॉस थीटा बाय 2 तिकडे ट्रान्सपोज केला तर साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2 काय होईल, टॅन थीटा बाय 2. इकडे शिल्लक राहिला 1. आता साइन थीटा बाय 2 इज इक्वल टू 0 डायरेक्ट इथं कंपॅरिझन होते. म्हणजेच इथे थीटाची व्हॅल्यू काय आहे, थीटा बाय 2. तर सोल्युशन काय येईल त्याचं, थीटा बाय 2 इज इक्वल टू 1 नंबर फॉर्म्युला एन पाय एन बिलॉंग्स टू झेड. पण थीटा इथे सिंगल पाहिजे म्हणून थीटा इज इक्वल टू हा 2 ट्रान्सपोज केला तर 2n पाय एन बिलॉंग्स टू झेड येईल. नाव आता टॅन थीटा बाय 2 इज इक्वल टू 1. मग तुम्हाला इथे ह्या इक्वेशनची कंपॅरिझन होईल त्याची. तर टॅन थीटा बाय 2 इज इक्वल टू कुठल्या टॅनची व्हॅल्यू 1 आहे तर पाय बाय 4ची आहे, टॅन पाय बाय 4. मग आता ह्या फॉर्म्युलानुसार त्याचं सोल्युशन काय मिळेल, देअरफॉर थीटा इज इक्वल टू देअरफॉर थीटा बाय 2 इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे पाय बाय 4 अँड एन बिलॉंग्स टू झेड. फायनली हा 2 तिकडे ट्रान्सपोज करा तर थीटा इज इक्वल टू 2n पाय 2 याला मल्टिप्लाय झाला, याला पण मल्टिप्लाय झाला तर तिथे राहील पाय बाय 2
एन बिलॉंग्स टू झेड. तर याच्यानंतरचं हे फायनल आन्सर. समजलं का हे सगळ्यांना? थर्ड क्वेश्चन राईट डाऊन. आता अल्टरनेटिव्ह मेथड काय आहे सेकंड? तर याचा क्वेश्चन आणि याचा क्वेश्चन 1 1 आहे. तर काय करायचं, याच्या क्वेश्चनचा स्क्वेअर प्लस याच्या क्वेश्चनचा स्क्वेअर काय होतो तो √2. मग त्याने थ्रू आउट डिवाइड करायचं. मग डिवाइडिंग थ्रू आउट बाय √2. तर इथे 1/√2 कॉस थिटा प्लस 1/√2 साइन थिटा इज इक्वल टू 1. मग आता इथे 1/√2 1/√2 ही व्हॅल्यू साइन आणि कॉसची आहे, म्हणजे साइन π/4 आणि कॉस π/4. मग इथे कॉस π/4 घ्या आणि इथे साइन π/4 घ्या, किंवा इथे साइन π/4 घ्या, इथे कॉस π/4 घ्या. इट डझंट मॅटर. एक तर साइन a प्लस बीचा फॉर्म्युला मिळेल. इथे तुम्ही जर काय घेतला, इथे काय पुट केलं साइन π/4 आणि इथे पुट केलं कॉस π/4. तर तुम्हाला फॉर्म्युला कोणता मिळणार आहे याच्यासाठी? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तर फॉर्म्युला कोणता मिळणार आहे? साइन ए प्लस बी वाला, म्हणजे थिटा प्लस π/4 वाला इज इक्वल टू 1. आणि मग इथून खाली परत जाता येतं. और तुम्ही असंही पुट करू शकता. मी इथे वेगळ्या कलरने लिहितो बघा. याला जर तुम्ही म्हटलात कॉस π/4 कॉस थिटा, याला जर म्हटलात साइन π/4 साइन थिटा इज इक्वल टू 1, तर फॉर्म्युला कोणता मिळेल? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. तर तो फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बीचा, म्हणजेच काय थिटा मायनस π/4 किंवा π/4 मायनस थिटा इज इक्वल टू 1. मग तुम्ही असं गेलात तरी चालेल, असं गेलात तरी चालेल. आता इकडे कॉस आलाय, मग इकडे पण कॉस बघायचं. तर कोणत्या कॉसची व्हॅल्यू 1 आहे? कॉस थिटा मायनस π/4 इज इक्वल टू कुठल्या कॉसची व्हॅल्यू 1 आहे? कॉस 0ची आहे, कॉस 0. मग इथे लिहिलं 0. आणि तुम्ही ह्या वेनी जर गेलात तर कोणत्या कॉसची व्हॅल्यू 1, कोणत्या कॉसची व्हॅल्यू साईनची व्हॅल्यू 1 आहे? इथे ब्लॅक कलरने लिहितो मी. साइन थिटा प्लस π/4 इज इक्वल टू कुणाची व्हॅल्यू 1 आहे? 180ची आहे. मग इथे साइन 180 म्हणजे पाय. आता इथे सोल्युशन हे सोल्युशन काढायला काय करणार तुम्ही? हा फॉर्म्युला यूज करणार. मग आता थिटाची व्हॅल्यू आहे थिटा प्लस π/4. मग थिटा इज इक्वल टू π/4 सॉरी थिटा प्लस π/4 इज इक्वल टू थिटा प्लस π/4 इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू पॉवर n अल्फा. अल्फा म्हणजे इथे किती आहे? पाय आहे, पाय. n बिलॉंग्स टू z. हे सोल्युशन येईल. और तुम्ही असंही करू शकता इकडे. आता हा फॉर्म्युला यूज करायचा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. मग त्याने सुद्धा तुम्हाला सोल्युशन येईल. तर हे तुम्ही होमवर्क करायचं आहे. दोन्ही सोल्युशन्स आन्सर सेम आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅव सोल्युशन्स. आता पहिलं बघा, कॉस 2 थिटा इज इक्वल टू -1 दिलेलं आहे. मग आता हे कोणत्या रेंजमध्ये येतं का? कॉस थिटाची रेंज काय असते? -1 इज लेस दॅन इक्वल टू कॉस थिटा इज लेस दॅन इक्वल टू 1. कॉस थिटाची रेंज काय असते? -1 पासून 1 पर्यंत. कॉस थिटाचा ग्राफ बघितलेला आहे आपण 11वीमध्ये. तर त्याची रेंज काय असते? ग्राफ कसा जातो तो? -1 पासून 1 मधल्या सगळ्या व्हॅल्यू बिअर करतो कॉस थिटा. मग आता ही -1 व्हॅल्यू इक्वल आहे ना कॉस थिटाच्या. हा थिटाची व्हॅल्यू 2 थिटा आहे, इट डझंट मॅटर. पण ती व्हॅल्यू जी आहे, जे काही दिलेलं आहे ते कशामध्ये येते? -1 आणि 1च्या मध्ये येते. तर इथं -1च्या इक्वल आहे, म्हणजेच याला सोल्युशन आहे. तर इथं काय येतं आहे? यस, याचा आन्सर विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅव सोल्युशन. याला सोल्युशन आहे. आता कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता इथे कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते? -1 आणि 1च्या मध्ये येते. पण कुठल्याही कॉसच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर निगेटिव्ह येईल का? हा स्क्वेअर आहे, कॉस थिटाचा स्क्वेअर आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू ह्या दोघांच्या मध्ये येईल. ती कुठलीही व्हॅल्यू आली तर तिचा स्क्वेअर -1 होईल का? नाही. म्हणजे ह्याला सोल्युशन आहे का? नाही, याला सोल्युशन नाही. आता ह्या इक्वेशनमध्ये बघा, साइन थिटा इज इक्वल टू हे 3/2 होईल. तर 3/2 म्हणजे काय येतं? हे 1.5 येतं, बरोबर आहे. मग 1.5 येते ही व्हॅल्यू. तर साइन थिटाची रेंज सुद्धा काय आहे? -1 इज लेस दॅन इक्वल टू साइन थिटा इज लेस दॅन इक्वल टू 1.
-1 आणि 1च्या मध्ये येते. 11वीमध्ये 6 फंक्शनचे ग्राफ बघितले होते आपण ह्या, तर त्यांची व्हॅल्यू त्याच्यामध्ये येते. म्हणजेच याला सोल्युशन आहे का? नाही, कारण ही 1च्या आउट ऑफ जाते व्हॅल्यू, म्हणजे याला सोल्युशन नाही. आता tan θ इज इक्वल टू 5/3 आहे. टॅन थिटाची कोणती रिअल व्हॅल्यू असते? बरोबर आहे. टॅन थिटाचा ग्राफ जर पाहिला तर तो इन्फिनिट जातो ना, म्हणजेच ह्याला सोल्युशन आहे. समजलं हे? राईट डाऊन.